नमस्कार. या ठिकाणी माता बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा तर मग बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये. बघा या ठिकाणी फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळाले. बघा ज्या काय महाराष्ट्रातील माता बहिणी आहे यांना फेब्रुवारीचे पैसे या ठिकाणी मिळालेले आहे, परंतु मार्चचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी सर्व महिलांच्या मनामध्ये उपस्थित आहे. तर बघा आपण त्याचेच उत्तर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये, की आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली आहे की कधी या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहे, बाकीचे 1500 रुपये जे काय राहिलेले आहे. तर बघा पहिले अशी माहिती मिळालेली होते की डायरेक्ट नाही का 3000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. पण बघा सरकारकडे काही अडचण आल्यामुळे त्यांनी फक्त 1500 रुपये या ठिकाणी वितरित केले. फक्त 1500 रुपये या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये 8 मार्च आणि 10 मार्चपर्यंत 9 मार्चपर्यंत जमा झाले. बघा या ठिकाणी. परंतु या ठिकाणी जे काय पुढील 1500 रुपये आहे मार्च महिन्याचे, म्हणजे की 2 हप्ते सोबत वितरित होणार होते. तर बघा एकच हप्ता झाला, तर दुसरा हप्ता कधी येणार तर त्याबद्दल आपण लगेच या ठिकाणी जाणून घेऊया. काय म्हणाले तर आदिती तटकरे आणि कधी मिळणार आहे तुम्हाला हप्ता. चला तर मग या ठिकाणी जाणून घेऊया. बघा तर मग या ठिकाणी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. बघा असे सांगण्यात आले होते की डायरेक्ट नाही का फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता सोबतच एकाच दिवशी जमा होणार आहे, परंतु असं त्यांनी केलेले नाही सरकारने. तर बघा या ठिकाणी मात्र महिलाच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहे, त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे महिलांमध्ये. बघा मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत चर्चाला उधाण झाले आहे. त्यानंतर आता याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मिनिस्टर आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिलेली आहे. तर बघा त्या काय म्हणाले आहेत. तर बघा आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हणले आहे की लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी बहिणींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया 7 मार्चपासून सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया 12 मार्चपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यातून एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. बघा सर्व पात्र लाभार्थ्यांनी दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे असे सांगितले आहे. तर बघा जे काय तुम्हाला 1500 रुपये मिळाले, बघा तर त्यांनी काय केलेलं आहे 5 ते 6 दिवसाच्या ठिकाणी गॅप मांडलेला आहे 1500 रुपयामध्ये. म्हणजे की बघा तुम्हाला 12 तारीख आहे, बघा 12 मार्चच्या नंतर जे काय मार्च महिन्याचा जे काय हप्ता तुम्हाला मिळणार होता, जे की मिळालेला नाही, ते वितरित करण्यात येणार आहे आणि ते तुम्हाला बँक खात्यामध्ये डायरेक्ट नाही का 12 मार्च नंतर या ठिकाणी 13, 14, 15 ते 16 मार्चपर्यंत या ठिकाणी हप्ता वितरण सुरू राहणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये हे मिळून जाणार आहे. परंतु बघा जर तुम्ही हे काम जर नाही केलं तर तुम्हाला ते पण हप्ता मिळणार नाही. आता महत्त्वाचे या ठिकाणी आपण सांगणार आहोत की तुम्ही हे काम केले पाहिजे, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळेल. तर बघा सर्वात प्रथम महत्त्वाचे म्हणजे काय, इकडे बघा महत्त्वाचे म्हणजे काय या ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी बघा आधार लिंक KYC हे करून घ्या. हे शॉर्टकटमध्ये आपण सांगत आहोत, व्हिडिओ जास्त मोठा नाही व्हावा यासाठी आपण सांगत आहोत. आधार लिंक KYC ही करून घ्यावा. मोबाईल नंबर हा आपला आधारशी लिंक करून घ्यावा. आणि बघा ज्या ठिकाणी ज्या महिलांना हे सर्व स्टेप करूनही हप्ते मिळत नाही त्यांना एक साधंसं आपण उपाय सांगतो आहे. पोस्ट बँकचे खाते उघडा, पोस्ट ऑफिसचे खाते उघडा, त्यामध्ये हप्ता येण्यात अडचण येत नाही. तुम्हाला कसलीही पोस्ट बँकचे खाते उघडल्यावर अडचण येणार नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हप्ता हे DBT मार्फत जमा होईल. पोस्ट ऑफिसचे खाते असेल तर दुसऱ्या पण बँकेमध्ये पैसे येतात, पण जरा अडचण येऊ शकते. तर बघा सर्वात मेन म्हणजे 2100 रुपये महिलांना कधी होणार आहे, 2100 रुपयांचा हप्ता कधी सुरू होणार आहे त्याविषयी सुद्धा आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. तर बघा मुख्यमंत्रीला जी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने भाजप सरकारने दिले असले तरी
जाहीरनामा 5 वर्षांचा असतो. पगार ठिकाणी जाहीरनामा 5 वर्षाचा असतो असं सांगत यावेळी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल. बघा या ठिकाणी जो काही निर्णय आहे हे 5 वर्षांमध्ये घेतला जाईल. म्हणजे की बघा 5 वर्षाचा जाहीरनामा असल्यामुळे सरकारने असं सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर, आमच्याकडे 5 वर्ष टाईम आहे, तर आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी निर्णय घेऊ, असे मंत्री आदित्य तटकरे यांनी विधान परिषदेत नुकतेच स्पष्ट केले. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत निर्णय कधी होणार याकडे सर्व बहिणींचे लक्ष लागलेले आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपये लवकर या जे काय अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये केलेले नाही. तुम्हाला पुढे बघा 1 ते 2 वर्ष देखील लागू शकतात 2100 रुपये करण्यामध्ये. तर बघा या ठिकाणी पुढील जो काय हप्ता आहे हा तुम्हाला म्हणजे की मार्च महिन्याचा राहिलेला हप्ता 1500 रुपयांचा एक हप्ता मिळाला आणि एक हप्ता राहिला आहे. तो हप्ता तुम्हाला 12 मार्च नंतर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 12, 13, 14 आणि 15 ते 16 मार्चच्या दरम्यान तुम्हाला हप्ता जमा होईल. ही माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. तर ही होती माहिती. धन्यवाद.